नमस्कार. फायर सेफ इंडिया फाउंडेशन प्रायोजित कार्यक्रमात मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आपण शाळेमध्ये असताना एक निबंध आवर्जून प्रत्येकाने लिहिलेला आहे, तो म्हणजे विज्ञान शाप का वरदान. प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनाच माहिती, योग्य वापर वरदान, अयोग्य वापर शाप. हे सांगायचं कारण असं की हे तत्व जे आहे हे लागू पडतं आणखीन एका गोष्टीला, ते म्हणजे अग्नी. अग्नीचा वापर हा घरामध्ये, औद्योगिक प्रबंधांमध्ये, प्रत्येक ठिकाणी हा अपरिहार्य आहे. असं म्हणत असताना एक गोष्ट लक्षामध्ये येतं की हा जेवढा वापर अपरिहार्य आहे तेवढीच त्या बाबतीमधली सजगता, सतर्कता ही बाळगली जाते का, आणि त्याची परिणती काय असते? ही परिस्थिती बदलायला हवी का, आणि कोणी बदलायला हवी? नेमकं काय घडतं आणि कशा प्रकारे सतर्कता अत्यावश्यक आहे, या सगळ्याविषयी आज आपण बोलायचं आहे. कारण 14 एप्रिल हा अग्निशमन दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्या पार्श्वभूमीवरती 14 एप्रिल ते 20 एप्रिल हा अग्निशमन सप्ताह आहे. हा सप्ताहानिमित्त आजचा हा विशेष कार्यक्रम आहे. अग्निसुरक्षा काळाची गरज, अग्निसुरक्षा सप्ताहानिमित्त विशेष प्रायोजित कार्यक्रम. आणि या विशेष कार्यक्रमानिमित्त मार्गदर्शन करण्यासाठी आपण असंच खास तज्ञांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांची ओळख करून घेऊया. फायर सेफ इंडिया फाउंडेशनचे संचालक मिलिंद कुमार देशमुख सर. सर नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. MV देशमुख सरांना आपण जाणतोच, तर या औपचारिक ओळख करून देते. आपत्कालीन व्यवस्थापनामधला सरांचा खास अभ्यास आहे. या क्षेत्रामधला गेल्या 36 वर्षांहून अधिक काळ सरांचा अनुभव आहे. नॅशनल फायर अकॅडमीचे सुवर्ण पदक प्राप्त सर आहेत. नॅशनल असोसिएशन ऑफ फायर ऑफिसर्सचे अध्यक्ष म्हणून सर कार्यरत आहेत. आज त्यांच्याकडून आपण जाणून घेणार अग्नी सुरक्षा ही औद्योगिक आस्थापनामध्ये, घरामध्ये, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये कशा पद्धतीने राबवू शकतो, या सगळ्याविषयी जाणून घेत असताना अग्नी सुरक्षा सप्ताह नेमका काय आहे, त्याचं नेमकं प्रयोजन काय आहे, या सगळ्याविषयी माहिती करून देणारी ध्वनिचित्रफीत आता आपण बघूया. मुंबईच्या इतिहासातला 14 एप्रिलचा तो काळा दिवस. दुसऱ्या महायुद्धाचे काळे ढग आकाशात घोंगावत होते आणि त्याच दरम्यान कापसाच्या गठड्या, सोनं आणि विस्फोटकांनी भरलेलं तब्बल 7000 टन वजनाचं एक मालवाहू जहाज फोर्ट स्टिकिन इंग्लंडहून निघून कराची बंदरातून पुढे होत मुंबईच्या व्हिक्टोरिया डॉक मध्ये आलं होतं. दुपारची वेळ होती. साधारण दुपारी 2च्या दरम्यान आणि त्यानंतर 4:05 या डॉकमध्ये झालेल्या 2 जबरदस्त स्फोटांनी संपूर्ण मुंबई नगरी हादरून. आगीचे लोळ उठले, धुराचे ढग सर्वत्र दिसू लागले. पाहता पाहता जहाजातल्या विस्फोटकांपर्यंत ती आग पोहोचली आणि त्यानंतर एका मागोमाग स्फोटांच्या आवाजांनी आगीच्या ज्वाळा उठू लागल्या. संपूर्ण मुंबईचं अग्निशमन दल तिकडे रवाना झालं. या अग्निप्रलयाशी सामना करताना अग्निशमन दलाच्या 66 शूर जवानांना आपले प्राण गमवावे लागले. व्हिक्टोरिया डॉक मध्ये त्या प्रसंगी कामावर असलेल्या कर्मचारी, अधिकारी आणि परिसरात असलेल्या अनेक नागरिकांना त्या अग्नितांडवाच्या ज्वाळांनी आपल्या पोटात घेतले. अग्निशमन दलाच्या जवानांनी 1944 मध्ये दिलेल्या त्या बलिदानाच्या स्मृतीप्रित्यर्थ भारत सरकारनं 1968 पासून 14 एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिन म्हणून जाहीर केला. त्यानंतर 2 वर्षांनी 14 एप्रिल ते 20 एप्रिल हा आठवडा संपूर्ण देशभरात अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून पाळायला सुरुवात झाली. भारतातल्या सर्व राज्यांच्या राजधान्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यालयांमध्ये अग्निशमन सेवा सप्ताहादरम्यान नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना अग्नि सुरक्षेबाबत माहिती दिली जाते. अग्नि प्रतिबंधक उपायांबाबत जागरूकता निर्माण केली जाते. या सर्व ठिकाणी अग्निशमन सेवा सप्ताहाचा समारोप 20 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो, ज्यात अग्निशमन दलाच्या जवानांची परेडही असते. परेडचा शेवटचा टप्पा म्हणजे त्या अग्नितांडवात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देणारा बीटिंग द रिट्रीट हा कार्यक्रम.
सप्ताहाच्या प्रारंभी फडकवलेला अग्निशमन सेवेचा ध्वज समारोप प्रसंगी सन्मानपूर्वक उतरवला जातो। अग्निशमन सेवेमध्ये काम करत असलेल्या त्या शूर जवानांच्या कार्याला, आगीशी सामना करताना ते दाखवत असलेल्या हिमतीला सलाम करण्याकरता भारत सरकारनं एका टपाल तिकिटाचं अनावरण केलं आहे। स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या आणि राष्ट्रीय मालमत्तेचं रक्षण करणाऱ्या अग्निशमन दलाच्या त्या शूर जवानांना आमचा प्रणाम। जय हिंद। मुळात अग्निशमन सेवा दिवस त्याचं औचित्य काय आहे आणि त्या दृष्टिकोनातून साजरा करण्यात येणारा हा जनजागृतीपर सप्ताह नेमकं काय याचं औचित्य आहे ते आपण जाणून घेतलं। पण हे औचित्य जे आहे ते जाणून घेतल्यानंतर आता वेळ आहे ती कृतीची, जनजागृतीची, आणि म्हणूनच आजचा हा विशेष भाग। आणि एम.व्ही. देशमुख सर आपल्याला या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करतात। सर, जेव्हा असं आपण म्हणतो की जनजागृती आवश्यक आहे, अग्नीबाबत जागृती, त्याच्याविषयी भीतीही मनामध्ये आहे, पण जनजागृती व्हावी तशी होत नाही। आज एक खास तुम्ही प्रयत्न करत आहात आणि फायर सेफ इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून याविषयी विशेष उपक्रमही राबवता। हे काय नेमकं आहे? सर्वात प्रथम मी सह्याद्री वाहिनीचे आभार मानतो की 10 वर्षापूर्वीचा काळ असा होता की लोक मला विचारत होती की दिवसात, आणि आता लोक म्हणतात आता आम्हाला औचित्य माहिती आहे, पुढचे उपक्रम सांगा, पुढचे पर्याय सांगा। वा। तर या कार्यक्रमाची पल्लवी सुरुवात करण्याच्या अगोदर ज्या 66 शूर जवानांनी आणि तदनंतरच्या काळामध्ये दरवर्षी जे आमचे अग्निशमन दलाचे जवान महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर त्यांच्या प्राणाची बाजी लावून जीवाची आहुती देतात, त्या सर्वांना मी दूरदर्शन वाहिनीच्या प्रेक्षकांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो। आणि मग आपण आता चर्चा सुरू करू। नक्कीच सर। आता पहिला प्रश्न जो तुम्हाला विचारला की फायर सेफ इंडिया लोकांकडनं फाउंडेशनच्या ह्या म्हणजे आपलं जे फाउंडेशन आहे, प्रतिष्ठान आहे, त्याचं मुख्य कार्य आहे की या विषयाबाबत जनजागरण करणं, लोकांपर्यंत पोहोचणं, ज्या हाऊसिंग सोसायटीज असतील, गावं असतील, शाळा असतील, तिथले विद्यार्थी असतील, पालक असतील, त्यांच्यापर्यंत पोहोचून या विषयाचं ज्ञानप्रबोधन करणं हा पहिला टप्पा। त्याच्यानंतर या बाबतीमध्ये प्रसारमाध्यमातून, सोशल मीडियामधून लोकांना आणखीन सजग करणं, लोकांपर्यंत पोहोचणं। त्याच्यानंतर शासनाला योग्य वेळी या बाबतीत सल्ला देणं, शासनाला योग्य त्यावेळी जी धोरणं करायची आहे त्या धोरणामध्ये एक त्याचा एक समभाग म्हणून आपल्याकडून जे काही योगदान देता येईल ते देणं। आणि शेवटचा टप्पा असा आहे की ज्याच्यामध्ये जर काही गोष्टी घडत नसतील, त्याला वेळ लागत असेल तर आवश्यकता पडली तर ज्याला आपण न्यायिक जी बाजू आहे, आपला जो न्यायालयीन जो एक दुसरा खांब आहे, त्याचाही आधार घेऊन ज्याला ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम आपण म्हणतो, तो ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम करणं। परंतु हे जे अभियान आहे, लोकांना मी कधी कधी सांगतो की फायर सेफ्टी इट इज मॅप्ड इन माय डीएनए। तर त्यावेळी ते लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं आणि यातून जे दरवर्षी ज्या काही लोकांच्या जीविताच्या, मालमत्तेच्या ज्या काही हानी होते ती कशी कमीत कमी करायची याकरता सातत्याने काम करायचं, असं हे एक अभियान आहे। हा असा एक मंत्र आहे आमचा आणि त्याच्यावरती आम्ही काम करतो। मस्त। हे ऐकताना जाणवतं आहे की त्या बाबतीमध्ये विविध अंगाने जे प्रयत्न करायचे ते सगळे जे आहेत ते फायर सेफ इंडियाच्या माध्यमातून घडवून आणतात। जेव्हा असं म्हणतो सर, तेव्हा अजून एक महत्वाचा मुद्दा येतो की आज शहरामध्ये बदलती आव्हानं आहेत, आव्हानांचं स्वरूप बदलत जाते, पण आव्हान हा टप्पा कायम आहे। आणि त्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे अग्निशमन सेवेपुढे असलेलं आव्हान। याचा विषय करत असताना सुरुवात सामान्य माणसाने कुठपासून करावी? अग्निशमन बाबत जनजागृती, सुरक्षितता म्हणजे नेमका विचार प्रणाली काय असावी सामान्य माणसाची? तसं बघायला गेलं तर त्याला ज्याला आपण म्हणतो की एक अप्रोच कसं सुरू करावं, कुठे सुरू करावं, हो, तर ते आपल्या घरात सुरू करावं। प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या जीवनात सुरू करावं। तुम्ही कुठेही बसला असाल तर निदान अधूनमधून असा विचार करावा की इथे आग लागू शकते का, अच्छा, आणि लागण्याचं कारण काय। मग त्याच्यात लोक मला म्हणतात की इथे काही गॅस नाही, स्टोव्ह नाही, इलेक्ट्रिसिटीची काही 4 बटणं आहेत पण तसा काही फार धोका वाटत नाही। परंतु बरेचदा असं असतं की आपल्या घरामध्ये फॉल सिलिंग असतात, आपण घराचं सुशोभीकरण करताना फॉल सिलिंग, त्या फॉल सिलिंगच्या वरच्या ज्या केबल्स आहेत, वायर्स आहेत, ज्याला जी फिलामेंट आपण वापरतो ती चांगल्या मेकची आहेत का, ती कुठे शॉर्ट होऊ शकतील का, इलेक्ट्रिसिटीची जी बटणं आहेत ती चांगल्या मेकची आहेत का, ती सुरक्षित आहेत का,
त्याच्या मागे सर्किट ब्रेकर आहे का, म्हणजे त्यातून जर कुठे शॉर्ट झालं तर सर्किट ब्रेकरमुळे आपोआप तिथला विद्युत पुरवठा खंडित होईल आणि जेणेकरून पुढचा धोका आपल्याला टाळता येईल. अशा प्रकारची सुविधा काय आहे का याचा एक विचार करणं. दुसरं, हल्ली कम्प्युटरमुळे, लॅपटॉप्समुळे, मोबाईल्समुळे प्रत्येकाच्या उशाला चार्जर असतो, प्रत्येकाच्या लॅपटॉप वगैरे प्रत्येक मुलाच्या डेस्कवरती असतो. त्याला आपण केबल्स पुरत नाहीत म्हणून ते स्पाइक्स वापरतो. तर ते स्पाइक्स कुठल्या मेकचे आहेत, ते खात्रीपूर्वक आहेत का, त्याच्याकरता जी केबलिंग करायला पाहिजे. आणि जर आपल्याला तिथेच बसून रोज अभ्यास करायचा असेल, तिथेच जर आपला मोबाईल चार्जिंगला लावायचा असेल तर त्याच्याकरता आपण प्रॉपर असं काही व्यवस्था करून घेतली आहे का. ह्या अशा छोट्या छोट्या जर गोष्टी बघितल्या, त्याच्यानंतर घरामध्ये आपण पडदे वापरतो. ते पडदे फायर रिटार्डंट मटेरियलचे आहेत का, काही सिंथेटिक मटेरियलचे आहेत. कारण खरं जर विचार केला तर ज्या काही दुर्घटना होतात आणि त्यातून जे काही मृत्यू होतात लोकांचे किंवा जी लोक जखमी होतात, सगळ्यात मोठा वाटा त्याच्यामध्ये आगीपेक्षा, फ्लेम्स किंवा आगी त्याच्यापेक्षा सुद्धा धुराचा फार मोठा वाटा असतो. कारण जर तुम्हाला 2 मिनिटं जर ऑक्सिजन प्राणवायू मिळाला नाही तर नक्कीच तुम्ही गुदमरून तो माणूस मरू शकतो. हे आपल्याला अगदी 2री 4थीच्या विज्ञानाने शिकवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हा जो धूर निर्माण होतो तो साधा सरळ धूर नसून ह्या ज्या तुमच्या सोफे आहेत, अपहोल्स्ट्री आहे, पडदे आहेत, त्यातून निर्माण होणारा धूर हा अतिशय रासायनिक प्रकारचा असून अतिशय पॉयझनस असा असतो, विषारी असतो. आणि त्याच्यामुळे जे जीवाला धोके होऊ शकतात त्याचा विचार आपण सर्वसाधारणपणे करतो का. आपण फक्त कॉस्ट सेव्हिंग करतो, हे स्वस्त मिळतंय, हे असं मिळतंय. प्रत्येकाच्या घरामध्ये हल्ली एअर कंडिशनर बऱ्यापैकी वाढत चाललेलं आहे. त्याला क्लायमेटॉलॉजी चेंजचं कारण असेल, आणखीन कुठलं कारण असेल, आर्थिक परिस्थितीमध्ये लोकांच्या होणारा बदल असेल. परंतु एअर कंडिशनर करता ज्यावेळी आपल्या घरात 2 फेजचं कनेक्शन असतं आणि ज्यावेळेला 1 किंवा 2 एसी येतात त्यावेळेला तिथे 3 फेजचं कनेक्शन घेतलंय का, तो लोड ते घ्यायला एसीची जी काही कॅपॅसिटी आहे ती क्षमता आहे का. अशा एक ना अनेक खूप गोष्टी आहेत. त्याच्यानंतर तुमचं किचन, ते आपली मला वाटतं एक केमिकल लॅबोरेटरी असते. तिथे तुमच्याकडे इन्फ्लेमेबल सगळे मटेरियल्स असतात, ऑइल्स असतात, गॅस असतो, खेड्यातल्या ह्याच्यामध्ये चुली अजूनही आहेत. तर अशा प्रकारच्या ठिकाणी खूपदा आगीचा धोका फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होऊ शकतो. लोक म्हणतात की गॅस सिलेंडरला जर आग लागली तर आम्ही काय करायचं. आता गॅस सिलेंडर हळूहळू काही शहरांमध्ये कमी होत चाललेत कारण आता पाईप गॅस आपल्याकडे यायला लागलाय. बरोबर. पण गॅस सिलेंडरला आग लागल्यावरती बरेचदा काही धाडसी प्रयत्न करण्याबाबत विविध विभागांकडून सांगितलं जातं. मी तरी असं सांगेन की तुम्ही तिथून लवकरात लवकर बाजूला व्हा, शक्य झालं तर दारं खिडक्या उघड्या ठेवा, तो जो काही लीक होणारा गॅस आहे तो घराच्या बाहेर जाऊ द्या आणि कुठल्याही प्रकारचा विद्युत उपकरण न वापरता आपण ताबडतोब अग्निशमन दलाला आणि ती कुठली गॅस यंत्रणा कंपनी असेल त्यांना फोन करा आणि त्यांना योग्य ते सहकार्य करा. विनाकारण धाडस करून जर जीव धोक्यामध्ये नसेल तर तो मुद्दाम घालू नका. आणि जर कोणाचा असेल, गेला असेल तर त्याला वाचवायचा प्रयत्न करा. घरामध्ये वृद्ध व्यक्ती असतील, लहान मुलं असतील, काही प्रेग्नंट महिला असतील तर त्यांना सहकार्य देऊन तिथून बाहेर कसं काढता येईल तेवढा फक्त प्रयत्न केला. सेल्फ रेस्क्यू इज द बेस्ट रेस्क्यू. तुम्ही जर बाहेर आलात तर सगळं काही तुम्ही मिळवलेलं आहे. अशा प्रकारच्या एक ना अनेक गोष्टी सर्वसामान्य नागरिकाने जर त्याचा अवलंब केला तर आपल्याला अग्निशमन दल येईपर्यंत आपला जीव धोक्यात घालावा लागणार नाही. तुम्ही स्वतःचे, आपल्या नातेवाईकांचे, आपल्या शेजाऱ्यांचे जीव सुद्धा वाचवण्यामध्ये फार मोठं कार्य करू शकता. तर ह्या सर्वसाधारण गोष्टी नागरिकांकडनं करणं अपेक्षित आहे. बरोबर आहे. पण बरेचदा त्या प्रत्यक्षात आणणं खूप कठीण होतं. बरोबर. हे तुम्ही सांगत असताना एक मुद्दा प्रकर्षाने जाणवला की आगीची एक ठिणगी असते आणि बाकीच्या गोष्टी ज्या घडतात त्या आजूबाजूच्या वातावरणामुळे घडतात असं काहीसं चित्र लक्षामध्ये येत आहे. आणि किंबहुना दुर्घटना घडल्यावरती त्याचं जे विश्लेषण केलं जातं त्यामध्येही असंही दिसून येतं की अमुक होतं, त्याच्या बाजूला अमुक एक वस्तू होती की ज्याने आग पकडली आणि मग पुढचं महाभारत घडलं, असं काहीसं घडतं. या सगळ्यामध्ये म्हणत असताना अजून एक मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे घरामधली सुरक्षितता हे आपण प्राधान्याने बघतो. मग आता घरच शोधायचं आहे तर सुरक्षितता काय बघायला हवी, काय प्राधान्यक्रम घर बघताना असायला हवेत. खरा हा एक खूप चांगला प्रश्न आहे. तो माझ्यासमोर नेहमी येतो आणि मी त्याच्यामध्ये लोकांची, म्हणजे माझे मित्र असतील, नातेवाईक असतील, त्यांची गंमत बघत असतो. जर कोणाला घर घ्यायचं असेल, एखाद्या मध्यमवर्गीय माणसाबद्दल आपण बोलूया सध्या, तर स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. मग ते घर बघायला गेल्यावरती ते संकुल कुठे आहे, तिथे किती इमारती आहेत, माझा किती उंचीचा टावर आहे. लोक अभिमानाने सांगतात की 30 मीटरचा, 50 मीटरचा, 100 मीटरचा उंचीचा टावर आहे.
25व्या माळ्यावर माळ्यावर 25व्या माळ्यावर माझा फ्लॅट आहे. अगदी. आणि मला त्याचा हसू येत असतं की म्हणजे तू जास्तीत जास्त तुझा जीव धोक्यात घालतोयस. ओ, एक दुसरी गोष्ट, तिथे गेल्यानंतर तिथे मुलांना स्विमिंग पूल आहे का, तिथे जॅकुझी आहे का, तिथे जिम आहे का, तिथे आणखीन काय काय, कार पार्किंग आहे का, एक असेल तर 2 कार पार्किंग मिळतील का, 2 असेल तर 3 मिळतील का, अशा गोष्टी लोक बघत असतात. गरजांची व्याख्या बदलत चालली. घरामध्ये एसी फिट करण्याकरता सुविधा दिलेली आहे का, बाथरूम मध्ये काय अम्युनिटीज दिलेल्या आहेत, इथपर्यंत लोक बघतात. पण ह्याचाही विचार केला पाहिजे की या इमारतीमध्ये जर माझा फ्लॅट 45 मीटरच्या वरती, साधारण एक 14 मजल्याच्या वरती जर माझा फ्लॅट असेल तर 45 मीटरच्या वरती माझ्या प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक रूममध्ये, प्रत्येक 100 स्क्वेअर फुटाला एक स्प्रिंकलर असणं गरजेचं आहे. अच्छा. आणि तो स्प्रिंकलर चालण्याकरता त्याची जी बॅकबोन, ज्याला मागची जी प्रणाली आहे सगळी, त्याला आम्ही वेट रायझर, ड्राय रायझर असं तांत्रिक भाषेत म्हणतो, पण तुम्ही जरी कुठल्या इमारतीत गेला तर तुम्हाला ते पाईप दिसतात. त्याच्या खाली पंपिंग सिस्टीम आहे, ती ऑटोमॅटिक आहे का. बरं. कारण आग लागल्यावरती तुम्ही तो पंप जाऊन चालू करू शकत नाही, तर तो ऑटोमॅटिक सिस्टीम मधला पंप येतो तो आहे का, आणि त्याला लागणारं तितकं पाणी आहे का. अच्छा. त्याच्यानंतर जे स्मोक डिटेक्टर ज्याला आपण म्हणतो, ते स्मोक डिटेक्टर तिथे आहेत का. बरं. मला आश्चर्य वाटतं की बऱ्याचशा शहरांमध्ये ही जी यंत्रणा आहे ती त्या इमारतीच्या फक्त पॅसेजमध्ये असते. बरं. जेव्हा की नॅशनल बिल्डिंग कोडमध्ये सुस्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की पार्शियल प्रोव्हिजन ऑफ स्प्रिंकलर्स इज युजलेस. ओहो. युजलेस इज नॉट अब्युझिव्ह वर्ड. युजलेस म्हणजे ती काही उपयोगाची नाही, कामाची नाही, आणि निरुपयोगी असं त्या आहे. कोडमध्ये सुस्पष्ट लिहिलेलं आहे. तर तो फ्लॅट घेताना मी ते बघितलं पाहिजे की अशा प्रकारची इथे यंत्रणा आहे का. बरं. ती इमारत जर एक ठराविक उंचीच्या वरती असेल, म्हणजे मुंबईमध्ये 24 मीटरच्या वरची असेल, इतर शहरांमध्ये 15 मीटरच्या वरची असेल, आम्ही शासनाकडनं प्रयत्न करतो आहे किंवा ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डला सांगतोय की 24 मीटरच्या वरती तुम्ही 2 जिने इन्सिस्ट करा, 15 मीटरच्या वरती करू नका. तर त्या इमारतीला जिने किती आहेत, त्या जिन्याची रुंदी किती आहे, अशा अनेक गोष्टी न बघता लोक तिथे मला काय सुख मिळू शकतात ते बघतात. पण हे सुख मिळताना, या सगळ्या सुखामध्ये मी राहताना एक दिवस माझ्या कुटुंबाचा जीव मी किती धोक्यात घालतोय, त्या बाबतीत पण नागरिकांनी जर सजगता दाखवली तर मला वाटतं प्रत्येक नागरिकाचं जीवन, त्यांनी केलेली त्या घरामधली गुंतवणूक ही अतिशय उपयोगी ठरेल. खरंय. आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणत्याही अग्निसुरक्षेच्या बाबतीतल्या माहितीसाठी फायर सेफ इंडिया फाउंडेशन आपल्याला मदतीसाठी सज्ज आहे आणि त्याचे संचालक एम व्ही देशमुख सर आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, जेव्हा आत्ताच आपण जाणून घेतलं की उंच इमारतींच्या बाबतीमध्ये काय सजगता किंवा घर निवडताना सामान्य माणसाने काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी, अजून एक मुद्दा येतो तो म्हणजे इस्पितळांचा. इस्पितळ ही अशी जागा आहे की जिथे सगळी मशिनरी असते, त्याचबरोबर रुग्ण असतात ज्यांना हलवणं कठीण असतं. इथे जेव्हा एखाद्या इस्पितळामध्ये दाखल व्हायचं आहे तेव्हा तिथली जो सुरक्षितता ही रुग्णांनी आधी बघून घ्यायला हवी का, किंबहुना इस्पितळामध्ये काय बेसिक सुरक्षितता असणं अपेक्षित आहे. नाही, सॉरी, मी थोडासा वेगळं सांगेन. बरं. की एखाद्या रुग्णाने ते इस्पितळ सुरक्षित आहेत ते बघायचं आणि मग तिथे जाणं, हे काय मला प्रॅक्टिकल वाटत नाही. बरं. कारण तो माणूस आधीच रुग्ण असतो. कोणाला कधी हार्ट अटॅक सारखं, म्हणजे हार्ट अटॅकचा त्रास असू शकतो, अति रक्तदाबाचा त्रास असू शकतो, तो माणूस आजारी असतो आणि तो ज्यावेळी जवळच्या हॉस्पिटलमध्ये जातो त्यावेळी तिथली सुरक्षितता बघणं हे खरं कठीण आहे. त्याचा जीवच आधीच धोक्यात असतो आणि तो पुन्हा त्याचा जीव दुसऱ्या धोक्यामध्ये नेत असतो. आपण जर कलकत्त्याचं उदाहरण मी देईन. कलकत्त्याच्या एमआर आय आग लागली, त्यामध्ये 92 लोक जी तिथे उपचार घ्यायला गेली होती ती लोक आगीचा म्हणण्याच्या धुराचा बळी झाली. गुवाहाटीमध्ये आता जी आग लागली त्याचं उदाहरण जर घेतलं, मी नागरिकांना विनंती करीन, कारण आता खेड्यापाड्यापर्यंत इंटरनेट आहे, गुगलवरती तुम्ही गुवाहाटी हॉस्पिटल फायर, AMRI हॉस्पिटल फायर हे जर तुम्ही टाकून बघितलं. दिल्लीमध्ये आता एका हॉस्पिटलला आग लागली. दिल्लीचं अग्निशमन दल तसं सक्षम आहे, त्यांनी खूप प्रयत्नाने लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तसं मुंबई, पुणे, नाशिक, दिल्ली तिथली अग्निशमन दलं, नागपूर अग्निशमन दलं काही प्रमाणामध्ये ठीक आहेत, परंतु तिथे आग लागूच नाही, किंवा लागली तर तिथल्या इस्पितळातल्या, तुम्ही आता जसं सांगितलं की तिथले जे रुग्ण आहेत, आणि नुसते रुग्ण नाहीत तर त्याच्यामध्ये वैद्यकीय टीम असते सगळी. नाही, वैद्यकीय टीम असतेच, पण त्याच्यामध्ये काही पेशंट ICU मध्ये असतात, काही पेशंट फिजिकली इन्फॉर्म असतात, म्हणजे त्यांना क्षमता नसते त्यांची शारीरिक हालचाल आणि करण्याची. अशा हॉस्पिटलमध्ये आता जी सगळी सुपर स्पेशालिटी, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सगळीकडे वातावरण
वातानुकूलित यंत्रणा असते. हो. तिथे जर आग लागली तर तो धूर तिथेच आतमध्ये फिरतो अच्छा. आणि त्यामुळे प्रचंड मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आज जर हॉस्पिटलची परिस्थिती बघितली तर जी आपली सरकारी रुग्णालय आहेत त्या सरकारी रुग्णालयामध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे की 2 बेडच्या मध्ये सुद्धा आपण गाद्या टाकून पेशंट टाकतो कारण आपला तिथे इलाज नसतो. ज्या लॉबीज आहेत तिथे सुद्धा बरेचदा पेशंट टाकले असतात. जेव्हा डेंग्यूची प्लेगची साथ डेंग्यूची तुमच्या मलेरियाची जेव्हा साथ असते त्यावेळी एवढी गंभीर परिस्थिती तिथं असते. तर अशा परिस्थितीमध्ये हॉस्पिटलची जी रचना आहे हो. ती रचना कशी असली पाहिजे हा एक महत्वाचा मुद्दा आहे, ऐरणीचा मुद्दा आहे. आणि आपलं जे नॅशनल बिल्डिंग कोड आहे 2016च्या बिल्डिंग कोड बद्दल मी फार वाच्यता आता करत नाही पण 2005चं जे आहे त्याप्रमाणे जर हॉस्पिटल बांधलं काही उंच इमारतीची राष्ट्रीय बांधकाम नियमावलीनुसार हॉस्पिटलच्या उंचीची 30 मीटरची मर्यादा आहे. पण तो सुद्धा एक आव्हानात्मक विषय आहे की एकीकडे रुग्णांकरता सोय पाहिजे आणि आपल्याला जागा कमी पडते आणि दुसरीकडे आपल्याला ती उंच हॉस्पिटल बांधण्यामध्ये सुद्धा काही मर्यादा आहे. तर हे करत असताना पेशंटना होरिझॉन्टल इव्हॅक्युएशन करता येईल का म्हणजे त्याच मजल्यावरती दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये दुसऱ्या त्याच्या विंगमध्ये ते पेशंट शिफ्ट करता येतील का. अच्छा. त्याच्यानंतर त्या हॉस्पिटलच्या लॉबी आहेत त्या लॉबीची रुंदी किती असावी, जिन्यांची रुंदी किती असावी, जिन्यामध्ये स्ट्रेचर फिरू शकेल का. एरवी जरी तुमची स्ट्रेचर लिफ्ट असली सगळ्या सोयी असल्या तरी सुद्धा पेशंटना खाली काढताना तुम्ही तसं काही करू शकाल का. नंतर तिथे फायरचं कंपार्टमेंटेशन बरोबर केलं. आम्ही त्याला फायरचं कंपार्टमेंटेशन म्हणतो. ते एक जर कंपार्टमेंट आपण बंद केलं तर दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये ती आग पसरू शकणार नाही. त्याची काय सोय केलेली आहे का. तिथल्या कर्मचाऱ्यांना नर्सेस असतील स्टाफ असेल डॉक्टर्स असतील त्यांना काही त्या बाबतीतलं प्रशिक्षण दिलंय का. बरं. आणि त्याच्यानंतर जर इव्हॅक्युएशन करायची पाळी आली तर त्या पेशंटना आपण एका बिल्डिंगमधून दुसऱ्या बिल्डिंगमध्ये असणाऱ्या आयसीयू मध्ये सुखरूप नेऊ शकतो का. त्याच्याकरता असणारी सोय आणि प्रशिक्षण ह्या दोन्ही गोष्टी आहेत का. मला आठवतं की मुंबईमध्ये सुद्धा ह्याची उंची वाढवण्याकरता फार मोठा ऐरणीचा मुद्दा निर्माण झाला होता आणि त्याला माझा विरोध होता. असा एकूण जनमानसामध्ये असा विचार पसरवण्यात आला होता पण माझा विरोध नव्हता. माझं त्याला असं म्हणणं होतं ज्यावेळी आपण आंतरराष्ट्रीय दर्जाची उंच इमारती बघतो हॉस्पिटलच्या तशाच प्रकारची आंतरराष्ट्रीय दर्जाची अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची प्रणाली त्याच्यामध्ये धुराचं व्यवस्थापन ज्याला आम्ही टेक्निकल भाषेमध्ये स्मोक मॅनेजमेंट म्हणतो त्याची प्रॉपर व्यवस्था आहे का. तिथे तेवढा अग्निशमन दलाचा काही कर्मचारी वर्ग प्रशिक्षित आहे का. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला आम्ही इव्हॅक्युएशन म्हणतो तिथून त्या लोकांचा नीटपणे आपल्याला एक्झिट घेता येईल का, त्या लोकांना बाहेर काढता येईल का. अशा प्रकारच्या एक ना अनेक जर उपाययोजना व्यवस्थित हॉस्पिटलमध्ये केल्या तरच ती हॉस्पिटल सुरक्षित असतात. मला थोडं बोल्डली असं सांगायला काही कमीपणा वाटणार नाही की आजच्या तारखेला भारतामध्ये अपवादात्मक बाब वगळली तर मला वाटत नाही की कुठलं हॉस्पिटल फारसं सुरक्षित आहे. अच्छा. पण ज्यावेळी हा मुद्दा चर्चेला येतो त्यावेळी सेवेमध्ये असणारे अधिकाऱ्यांना असं सांगावं लागतं की नाही आमच्याकडे असं दल आहे आम्ही असा रिस्पॉन्स देऊ मग आम्ही असा रेस्क्यू करू. फाईन. तुम्ही रिस्पॉन्स कसा देणार लोकांना कसं रेस्क्यू करणार पेशंट अरे बरं. त्याच्यानंतर त्या लॅडरचा मुद्दा येतो. मग आमच्याकडे एवढ्या उंचीची हॉस्पिटल आहेत तर आम्ही एवढ्या उंचीची आमच्याकडे ही लॅडर्स आहेत ज्याला आपण टर्न टेबल एरियल लॅडर्स वगैरे म्हणतो. पेशंटला कुठल्या एरियल लॅडरमधून आणि टर्न टेबलमधून काढण्याचा जर धाडस आपण करायचा प्रयत्न केला तर मला वाटतं आपण फार गल्लत करतोय. तर हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजनांचा असणारा सगळ्यात मोठा आव्हानात्मक प्रश्न म्हणजे त्या इमारतींची संरचना, त्या इमारतीमध्ये असणाऱ्या पायाभूत सुविधा आणि त्या इमारतीची करण्यात येणारी देखभाल आणि तिथल्या असणाऱ्या लोकांना देण्यात येणारं प्रशिक्षण ह्या जर सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने आपण केल्या तर मला वाटतं आपण आधीच धोक्यात असणाऱ्या माणसाचा जीव अजून धोक्यात न घालता त्याचा जीव आपण सुरक्षित नेऊ आणि तो वाचवण्याचा आपण प्रयत्न करू. सर तुम्ही जे सांगत आहात ते बारकाव्यासहित मुद्दे सांगत आहात त्यामुळे सुरक्षितता ही नेमकी कोणी कुठे आणि कशा पद्धतीने बाळगायला हवी या सगळ्याच गोष्टींचं इथं मार्गदर्शन मिळत नाही. ते मी एक मिनिट सांगू शकतो की तुम्हाला की एक तर तुमच्या ऑथॉरिटी जे आहेत रेग्युलेटर जे ह्या हॉस्पिटलचे नकाशे मंजूर करतात त्यांची खूप मोठी जबाबदारी आहे. हे हॉस्पिटल डिझाईन करतात त्या आर्किटेक्टची खूप मोठी जबाबदारी आहे. त्याच्याबरोबर जे MEP कन्सल्टंट ज्यांना आम्ही म्हणतो त्या कन्सल्टंटची सुद्धा जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर मग त्या हॉस्पिटल व्यवस्थापनाची पण जबाबदारी आहे. इट इज अ जॉईंट एफर्ट आणि टू सेव्ह द लाईफ. आणि लाईफ वाचवायला जीव जगता आलेल्या माणसाला जर आपण धोक्यामध्ये ठेवत असू आणि आपला नाईलाज असेल तर मला वाटतं ह्याच्यावरती खूप साकल्याने विचार व्हायला पाहिजे आणि आपण याच्या बाबतीत उपाययोजना केली पाहिजे. बरोबर आहे.
तर हे जे गर्दीची ही सगळी ठिकाणं जी तुम्ही सांगत आहात ना, या बरोबरीने अजून एक मुद्दा येतो तो म्हणजे मॉल आणि उंच इमारती. या गोष्टी ज्या आहेत त्या सगळीकडे दिसतात. मगाशी आपण घर शोधतानाची काळजी बघितली, पण ज्या ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड इमारती आहेत, ज्या आधीच बांधलेल्या इमारती आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये काय सांगू शकू आणि तसंच मॉल विषयी काही सांगू शकू का? आणि इथं सतत गर्दी असते. हा पण प्रश्न खूप प्रॅक्टिकल आहे. एक असतं की नवीन इमारत बांधणं आणि तिच्यामध्ये सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करणं, आणि दुसऱ्या ज्या इमारती 10, 20, 25, 30 वर्षापूर्वी बांधलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा लोकांचा जीव सुरक्षित ठेवणं. हो, तर त्याला मी म्हणतो की वेन वी लर्न टू लिव्ह विथ सम डिसीज किंवा आजार किंवा एखादा ऑर्गन, एखाद्या माणसाचा किडनी जरा वीक असेल तर आपण त्याला एक ठराविक उपचार घेऊन, ठराविक एक पद्धत अवलंबून, पाणी किती प्यावं याचा विचार करून त्याला आपण त्याचं जीवन सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतो. हो. तसंच जुन्या इमारतीमध्ये तिथे जर जेवढे आवश्यक तेवढे जिने नसतील, हा. त्या इमारतीची संरचना चुकीची झाली असेल. हम्म. मी इथं मंत्रालयाचं उदाहरण देऊ शकतो. मंत्रालयामध्ये कमीत कमी लोकांची जी जीवित हानी झाली त्यावेळी 5 लोकांचे तरी सुद्धा जीव गेले, खूप दुःखास्पद बाब आहे. खरंय. परंतु जी कमीत कमी जी जीवितहानी झाली त्याचं सर्व श्रेय मी त्या इमारतीचे त्यावेळचे जे आर्किटेक्ट्स होते हम्म. त्यांना देतो, कारण त्या इमारतीला चांगले 5 जिने होते. मला सद्यस्थिती फार माहित नाही, आईस्पाईस. परंतु 5 जिने आईस्पाईस होते. आमच्या खेड्यातून एखादा माणूस जर टोपी घातलेला पटका बांधलेला जरी आला तरी त्या इमारतीत गेल्यानंतर जर असं काही झालं तर तो एकदम 1 मिनिटाच्या आत बाहेर पडायचा. त्याला बाहेर पडल्यावर कळायचं की मी पुढच्या जिन्याने गेलो, मागच्या जिन्याने बाहेर आलो. त्याला कळायचं नाही मी कुठून बाहेर पडलो. तो प्रश्न महत्वाचा नाही, पण तो त्या इमारतीच्या बाहेर तो सुरक्षित बाहेर सुखरूप आलेला आहे पडायचा. बाहेर. आणि अशा प्रकारची संरचना जर जुन्या इमारतीमध्ये आहे, मला वाटतं जुन्या इमारती जास्त सुरक्षित आहेत. तर आपण नवीन इमारतीमध्ये ह्या सगळ्या जर व्यवस्था केल्या, जिने चांगले ठेवले, मोठे ठेवले, पॅसेजेस आपण ब्लॉक केले नाहीत, तिथे जर आपण काही जळणारे पदार्थ विनाकारण मुद्दाम तिथे साठवले नाहीत, तर मला वाटतं आपण खूप धोके याच्यापासून टाळू शकतो. बरोबर आहे. सर, मॉलच्या बाबतीमध्ये काय सांगतात? मॉलमध्ये एक अशी गोष्ट ना की हल्ली शनिवार रविवार किंवा सुट्टीचा दिवस म्हटला की आबालवृद्ध हे मॉलमध्ये दिसतात. मॉलच्या बाबतीमध्ये एक गंमत मला जी आठवते ना, ती म्हणजे मी औरंगाबादला एका मॉलच्या परीक्षणाकरता म्हणून गेलो होतो, आणि असंच रविवार होता आणि त्या मॉलमध्ये भरपूर गर्दी होती. तर मला कळलं नाही की औरंगाबादच्या लोकांची एवढी आर्थिक परिस्थिती एकदम कशी काय सुधारली, एवढी लोकांची गर्दी. ते म्हणाले, साहेब काय नाही, 45 डिग्री टेम्परेचर आहे बाहेर, उन्हाळा असतो, इथं सगळं एसी थंड आहे, पण आम्ही एक चक्कर मारून जातो. आता ही जर मानसिकता असेल, लोकांचं काही चूक नाही त्याच्यामध्ये. बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात, रविवारचा दिवस बरा जातो, मजेत जातो. पण मुंबईमध्ये सुद्धा, चांगल्या शहरांमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने मॉलमध्ये पीव्हीआर, त्याच्यामध्ये फूड जॉईंट्स, त्याच्यामध्ये शॉपिंगच्या सगळ्या सोयी, त्याच्यामध्ये आणखीन सिनेमा थिएटर असतो, सगळ्या मल्टिपल ऑक्युपन्सीजनी भरपूर असणारा असा मॉल. आणि त्या मॉलमध्ये तुम्ही स्वतः जाता, त्यावेळी तुम्ही जाता कुठून आणि बाहेर पडता कुठून तुम्हालाच कळत नाही, अशी त्याची दुरावस्था आहे. आणि सगळ्यात प्रत्येक मॉलमध्ये जे एक्सपोजर आहे, जे कपडे असतील, काही खेळणी असतील, प्लास्टिकची सॉफ्ट टॉयज असतील, ते एवढी स्प्रेड करून ठेवले असतात. जेवढं तुम्ही स्प्रेड करून ठेवता त्याचा प्राणवायूशी संपर्क जास्त येतो. आणि तिथे जर काही त्याला सोर्स मिळाला आगीचा, तर ती आग फार जोरात पसरू शकते. अच्छा. त्याच्यानंतर मॉलमध्ये सगळ्यात मोठं जे आव्हान आहे तो म्हणजे मॉलमध्ये असणारा गर्दी, म्हणजे फुटफॉल ज्याला आम्ही म्हणतो. तो फुटफॉल सुट्ट्यांच्या दिवशी किंवा काही स्कीम लॉन्च होतात की हा ऑप्शन आहे, तो ऑप्शन आहे, आणि मग तिथे गर्दी प्रचंड होते. आणि तिथनं लोक बाहेर पडण्याचे जे मार्ग आहेत ते बरेचदा ब्लॉक असतात, बंद असतात. आणि तुम्ही मॉलमध्ये जाता त्यावेळी तुमचे सिक्युरिटी चेक होतो. ते मॅग्नेटिक त्यांचे जे हे असतात, यंत्रणा असते ती बसवलेली असते, म्हणजे तुम्ही दरवाजा ऑलरेडी बंद केलेला आहे. आता बाहेर पडताना लोक हे दरवाजे खूप कमी असतात. अगदी बरोबर. तर आपण असा विचार केला पाहिजे की ह्या मॉलमध्ये साधारण मॅक्झिमम म्हणजे पीक आवर्सला समजा जर 5,000 माणसं किंवा 10,000 माणसं येणार असतील, तर ती 10,000 माणसं कमीत कमी वेळामध्ये बाहेर पडण्याकरता माझ्याकडे किती जिने असले पाहिजे, जिन्यांची रुंदी किती असली पाहिजे, पॅसेजेस कसे सेफ असले पाहिजेत, ह्या जर मॉलच्या बाबतीमध्ये बेसिक गोष्टी जर केल्या तर मला वाटतं कदाचित आपण वित्तहानी फारशी टाळू शकणार नाही, पण जीवितहानी मात्र टाळण्यामध्ये आपण यशस्वी होऊ. बरोबर आहे. सर, तुम्ही सांगता तेव्हा लक्षामध्ये येतं की खरंच आपण जेव्हा एक सामान्य माणूस मॉलमध्ये जातो तेव्हा या गोष्टींकडे दुर्लक्ष किती केलं जातं किंवा लक्षच नसतं. आम्ही आमची शॉपिंग आणि खरेदी यामध्ये अपेक्षित पण नाही. सर्वसामान्य माणसाने सारखा कुठेतरी आग लागेल असा जर विचार केला तर प्रत्येक जण माझ्यासारखा होईल. माझी तर कधी कधी घरामध्ये मित्रांमध्ये पण निंदा होते की ते लोक मला म्हणतात की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आग लागेल असं का वाटतं, असं का वाटतं.
बरोबर. तर तसं वाटतं, कारण तो पर्स्पेक्टिव्ह बिल्ड होतो. हम्म. प्रत्येक डॉक्टरला जसं तुमच्या डोळ्यामध्ये किंवा तुमच्या हावभावामध्ये काही फरक वाटला तर त्याला वाटतं की तब्येतीत काहीतरी दोष आहे. तसं आम्हाला ते वाटायला लागतं. परंतु नागरिकांची सजगता जेवढी महत्वाची आहे तेवढंच ज्या सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत, नंतर बाकीच्या ज्या संबंधित व्यवस्थापन आहे त्या मॉलचं, त्यांनी घेण्याची काळजी. आणि आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र आग प्रतिबंधक जीवसुरक्षा अधिनियम 2006 हा 2008 पासून अंमलात आलेला आहे. त्याची जर अंमलबजावणी प्रत्येक प्राधिकरणाने जर व्यवस्थित केली तर मला वाटतं आपण ह्या सगळ्या इमारती 100% सुरक्षित करू शकू, आणि तसा प्रयत्न झाला पाहिजे, तो आमचा आग्रह आहे. खरं. अजून एक गर्दीचं महत्वाचं ठिकाण म्हणजे शहरांमध्ये असलेले मेट्रो आणि मोनोरेल. म्हणजे हे सगळे मुद्दे असे आहेत ना सर, की तुम्ही जेव्हा सांगायला लागता तेव्हा त्यातले बारकावे मला इथे ठळकपणे दिसायला लागलेत की या गोष्टी हव्यात, या गोष्टी हव्यात. मेट्रोमधनं आणि मोनोरेलमधनं पण आम्ही शहरवासीय नेहमीच प्रवास करतो. मग या बाबतीमध्ये काय दृष्टिकोन हवा? पहिला त्याच्यामध्ये मेट्रोमध्ये आणि जो सगळ्यात धोका आहे, तर मेट्रो ही एअर कंडिशन्ड असते थ्रू अँड थ्रू, आणि त्याच्यामध्ये जर आग पसरली, आणि स्पेशली जर त्या मेट्रोला बऱ्याच ठिकाणी टनेल द्यावे लागतात, टनेलमध्ये मेट्रो असताना तिला आग लागली तर खूप मोठा धोका त्यातनं निर्माण होऊ शकतो. लोकांना तिथून एस्केप व्हायला वावच मिळत नाही. अच्छा. म्हणून तिथे आग लागू नये याच्याकरता जी काय उपाययोजना केली पाहिजे, फायर रिटार्डंट मटेरियल वापरले आहेत का, त्या दर्जाच्या आहेत का गाड्या, हे सगळं बघायला पाहिजे. इलेक्ट्रिसिटीचा मॅक्झिमम त्याच्यामध्ये मोनोरेल मेट्रो रेलमध्ये वापर होतो. आणि ज्या त्या टनेल्स आहेत किंवा ज्या अंडरग्राऊंड स्टेशन्स असतील तर तिथे सुद्धा मगाशी जे मी सांगितलं धुराचं व्यवस्थापन, तिथे जर स्मोक निर्माण झाला तर तो स्मोक कसा तिथून डिस्पर्स केला पाहिजे लवकरात लवकर, जेणेकरून लोकांना प्राणवायू घेता येईल, ऑक्सिजन मिळेल, हवा मिळेल. तो सगळ्यात मोठा मोनोरेल मेट्रो रेलचा धोका आहे. आणि तिसरा मोनोरेल मेट्रो रेलचा जो धोका आहे तो म्हणजे गर्दी, पीक आवर्स मध्ये असणारी गर्दी. आणि ती जर तुमची काही रेल्वे स्टेशन अंडरग्राऊंड असतील किंवा अबव ग्राउंड असतील तर त्यावेळी तिथून जे लोकांचं इव्हॅक्युएशन होणार आहे, तिथे स्टॅम्पेड वगैरे होऊन लोक एकमेकाखाली चिरडून मरण्याची सुद्धा खूप भीती असते. तर ह्या 3-4 गोष्टीचं जर व्यवस्थापन केलं, मला वाटतं त्या मानाने दिल्ली मेट्रो खूपच आयडियल आहे. मुंबई मेट्रोचा माझा फारसा अभ्यास नाही, पण दिल्ली मेट्रो खूप आयडियल आहे आणि ती आपल्या भारतात आहे. आपण नेहमी परदेशातली उदाहरण देतो, त्याच्याऐवजी जर आपण दिल्ली मेट्रोचं उदाहरण दिलं तर मला वाटतं आपल्या समोर आपल्या देशामध्ये असणारा ज्याला आपण बेंचमार्क म्हणतो तो आपल्याला फॉलो करणं शक्य होईल. बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. सर, घरामधलं जे व्यवस्थापन आहे, आज एखादं घर आपण सुरक्षिततेची जे नियमावली आहे ते सगळं बघून घर घेतलं, ते आहे त्याच्यामध्ये राहायचं म्हटलं तर त्याच्या आधी सुशोभीकरणाचा मुद्दा जो आहे तो महत्वाचा असतो. यामध्ये मी पटकन आतमध्ये येते ते म्हणजे स्वयंपाकघरामध्ये. स्वयंपाकघरामध्ये आज विविध प्रकारच्या चिमण्या ज्या आहेत ते लावल्या जातात. एक्झॉस्ट फॅन ही पद्धत काहीशी हटते आहे आणि तिथे चिमण्या नावाची गोष्ट येते. तिथे भिंतीला खिडकी असते अशातला भाग नाही, पण गॅसच्या वरती चिमणी लावलेली असते. इथं धूर आणि सुरक्षितता याचं गणित कसं असावं? कसं आहे की चिमणी हा कन्सेप्ट खूप चांगला आहे. चिमणी बरोबर आता नवीन एक कन्सेप्ट डेव्हलप झाला आहे जो परदेशात खूप वर्षापासून आहे, आपल्याकडे पण तो यायला लागलाय. त्याला किचन हुड म्हणतात. किचन हुड मध्ये तुम्ही जर काही फ्राईंग करत असाल, किचन मध्ये सगळ्यात एक हा कॉमन धोका असतो की कढईमध्ये काहीतरी तळलं जातं, त्याच्यामध्ये एखाद्याचा पाण्याचा थेंब वगैरे उडला तर थर्मल ऍक्शन होऊन पटकन तिथे आग लागते. तर ती आग नियंत्रणामध्ये ठेवण्याकरता ते जे हुड आहे, त्या हुडमधून फायर एक्सटिंग्विशिंग मीडिया डिस्पर्स होतो आणि हुडची जी प्लेट आहे ती खाली येते आणि ते कव्हर करते. अच्छा. त्याच्यामुळे आग पुढे पसरण्याचा जो धोका आहे तो आपण टाळू शकतो. बर. आणि ते भारतामध्ये सुद्धा ते उपलब्ध आहे, सुरू झालेलं आहे. इनफॅक्ट त्याचं मॅन्युफॅक्चरिंग भारतामध्ये सुरू झालेलं आहे. वा. ही सुरक्षितता काळाची गरज आहे आणि त्या बरोबरीनेच हा कळीचा सुद्धा मुद्दा आहे. नेमका कसा, या सगळ्याविषयी आपण सरांकडनं जाणून घेत आहोत. सुरक्षितता जेव्हा म्हणत असतो तेव्हा ग्रामीण भागामधले सुरक्षिततेचे मापदंड हे वेगळे असतात, नागरी भागामधले मापदंड वेगळे असतात. दोन्हीच्या बाबतीमध्ये कशा प्रकारे दृष्टिकोन हा असला पाहिजे तिथल्या वासियांचा? पल्लवी, तुझ्या परवानगीने एक सुधारणा करतो. तुम्ही जी आता स्लाइड दाखवली आणि नागरिकांना जी माहिती दिली, त्या माहितीमध्ये एक सुधारणा अशी आहे की फायर सेफ इंडिया फाउंडेशन हे तुम्हाला जर काही मार्गदर्शन पाहिजे असेल तरच संपर्क करा. आग लागल्यानंतर तुझ्या शहरातला जो 101 नंबर आहे तो नक्कीच लक्षात ठेवा आणि अग्निशमन दलाला पाचारण करा. त्या बाबतीत फायर सेफ इंडिया काहीही करू शकणार नाही, पण तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल
किंवा तुम्हाला जर एखादी इमारत असुरक्षित वाटत असेल तर त्याच्याकरता तुम्हाला काही गायडन्स पाहिजे असेल किंवा तुमच्या इमारतीचं तुम्हाला परीक्षण करून घ्यायचं असेल तर नक्की आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर तुमच्या मोबाईलवरती गेलात म्हणजे अँड्रॉइड असो किंवा iOS असो आयफोन असो त्याच्यावरती प्रिव्हेंट फायर नावाचं एक ऍप आहे. प्रिव्हेंट फायर ते तुम्ही डाउनलोड करा. ते डाउनलोड केल्यावरती ते असं सेल्फ गाइडेड ऍप आहे. तुम्हाला कळेल की तुमच्या इमारतीमधला किंवा तुम्ही ज्या इमारतीमध्ये काम करता किंवा कारखान्यामध्ये काम करता तिथला एखादा जिना कोणी ब्लॉक करून ठेवला असेल, तिथला एखादा दरवाजा कोणी लॉक करून ठेवला असेल, तिथे जर फायरची जी उपकरणं पाहिजेत तीच सुस्थितीत नसतील किंवा नसतील तर तुम्ही त्या ॲपवरनं आमच्याकडे माहिती ती पाठवू शकता. आमचे लोक त्याची ती माहिती डाउनलोड करून त्या यंत्रणेला पूर्ण भारतामध्ये ज्या अग्निशमन सेवा आहेत त्यांच्यापर्यंत ती माहिती स्पीड पोस्टने ईमेलने पाठवतात. त्याचा पाठपुरावा आम्ही त्याचा करू. नंतर तुम्हाला त्याचा स्टेटस काय आहे ते सांगू आणि अशा प्रकारचा हा जो डेटा निर्माण होईल, समजा पुढच्या 2 वर्षामध्ये 5,000 10,000 तक्रारी आमच्याकडे आल्या आणि त्या तक्रारीचं निराकरण नीट झालं नाही तर हे जे 10,000 नागरिक ही जी गोष्ट समोर आपल्या आणतायत ते नागरिक अग्नी प्रतिबंधक योजनेचे खरे ब्रँड अँबॅसेडर किंवा अँबॅसेडर ठरू शकतील. त्याला आपल्याला कुठल्याही कलाकार किंवा सेलिब्रिटीकडे जायची गरज पडणार नाही. तर अशा प्रकारचं हे ॲप वेबसाईटवरनं तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुमच्या प्लेबुकमधून किंवा iOSच्या ॲपमधून तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि त्याचा तुम्ही सक्षमपणे वापर करू शकता. ही सुरुवात आहे. त्याच्यामध्ये काही अडीअडचणी पण येऊ शकतात, काही त्रुटी असू शकतात, त्या आपण एकमेकाच्या सल्ल्याने एकमेकाच्या सहकार्याने सुधारू शकू. पण हे एक असा चांगला उपक्रम आपण चालू केलेला आहे. त्याच्याकरता तुम्ही आमच्याकडे संपर्क करा. पण जर आग लागली दुर्दैवाने किंवा अशी कुठली घटना घडली तर 101 नंबर किंवा अग्निशमन दलाचा जो स्थानिक नंबर आहे तो तुम्ही जवळ तुमच्या ठेवा आणि त्यांना तुम्ही संपर्क करा. हे मी इथं मुद्दाम सुधारणा करू इच्छितो. खरी गोष्ट आहे. म्हणजे आता दुसरा प्रश्न तुम्ही मला खरा मूळ प्रश्न जो विचारलात तो अग्निशमन सेवेची राज्यभरातली नागरी किंवा ग्रामीण भागातली एकूण स्थिती काय आहे. अतिशय खेदपूर्वक मला इथे असं नमूद करावं असं वाटतं की संपूर्ण देशामध्ये जो देशाचा 13वा वित्त आयोग आहे त्या वित्त आयोगाप्रमाणे जर आपण विचार केला तर सगळ्या देशामध्ये अग्निशमन सेवेची तूट ही कमीत कमी 80% जास्त आहे. बर म्हणजे मला 100 पाहिजे त्यातलं फक्त 80 नाही 20च आहे. अतिशय धोकादायक परिस्थिती आहे. दुसरा जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राची परिस्थिती फार काही वेगळी नाही. जे आज तुम्हाला मीडियामध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या प्रसारमाध्यमामध्ये जे अग्निशमन दलाचं जे काही तुम्हाला कलर दिसतो तो फक्त ठराविक शहरांमध्ये आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक अशा काही प्रमाणाने MIDCच्या काही 35 एक औद्योगिक वसाहती आहेत तिथे अग्निशमन सेवा आहे. पण महाराष्ट्राचं जर एकूण क्षेत्रफळ बघितलं जे मी वारंवार सांगत आलेलो आहे 3,07,000 स्क्वेअर किलोमीटरचं आपलं क्षेत्रफळ आहे. त्या क्षेत्रफळापैकी आपल्याकडे आज जवळजवळ अंदाजे 350 नगरपालिका महानगरपालिका आहेत आणि विशेष नियोजन प्राधिकरणामध्ये आज आपल्याकडे MIDC आहे, सिडको आहे, नंतर PMRD आहे, MMRD आहे. आता नागपूर पण डेव्हलपमेंट ऑथॉरिटी प्रस्थापित झाली आहे. पूर्वी नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट होता. तर अशा ज्या सगळ्या यंत्रणा आहेत त्याची महाराष्ट्र आग प्रतिबंधक जीवसुरक्षा अधिनियमानुसार प्रत्येकाने अग्निशमन दल प्रस्थापित करणं ही त्यांची कायदेशीर जबाबदारी आहे आणि ती त्यांनी टप्प्याटप्प्याने पूर्ण करायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर आपण अग्निशमन सेवा जर प्रस्थापित केल्या आणि त्या जर कार्यान्वित केल्या तर मला वाटतं ही तूट आपण भरून काढू शकतो. आज 350 पैकी साधारण 300 ज्या नगर परिषदा आहेत त्या नगर परिषदामध्ये ज्या अ ब क नगर परिषदा आहेत त्याच्यापैकी जवळजवळ 100हून अधिक नगर परिषदामध्ये एकही अग्निशमन म्हणजे वाहन लागणारी किमान मनुष्यबळ ही व्यवस्था नाही. राज्य सरकारच्या ह्या कायद्यामुळे ह्या कायद्याचा मला सांगायला अभिमान वाटतो की त्या कायद्याचा जो काही टॉर्च बेअरर ज्याला आपण म्हणतो तो मी आणि माझी सगळी टीम होती, आमचा चमू होता. तो कायदा अंमलात आला. त्या कायद्यामध्ये संचालकाचं सुस्पष्ट पद आहे. पण आज गेले 2-2.5 वर्ष हे पद अतिरिक्त कार्यभारामध्ये चालतं आहे. ही सुद्धा खेदाची गोष्ट आहे. तत्कालीन मुख्य सचिवांच्या हाय पॉवर कमिटीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला एक किमान सहाय्यक संचालक आणि मुख्यालयाकरता काही असे 310 ते 340 पदं मंजूर केलेली होती. पण गेल्या 2 वर्षामध्ये त्याचाही पाठपुरावा करायची गरज आहे. त्यावेळी आमच्याकडे 35 जिल्हे होते. तो प्रस्ताव सुरू असताना पालघर जिल्हा झाला
आणि हाय पॉवर कमिटीने मोठ्या उदारमनाने, नाही देशमुख तुमच्या प्रस्तावामध्ये 35 जिल्हे आहेत, श्रीकांत सिंग नावाचे त्यावेळेचे सचिव होते, आणि सहारिया जे आता निवडणूक आयुक्त आहेत ते त्यावेळेचे मुख्य सचिव होते, यांना तुमच्यामध्ये 35 जिल्हे आले, आता नवीन जिल्हा आपल्याकडे आला तर आपण 36 पदे घेऊया असं सांगून त्यावेळच्या वित्त विभागाने वगैरे आम्हाला भरीव सहकार्य केलं आणि ती पदं आज मंजूर झालेली आहेत. मला वाटतं ही सगळी यंत्रणा एका संचालकाच्या भोवती न ठेवता तालुका पातळीपर्यंत कशी न्यायची याच्याकरता एक मोठा कार्यक्रम आखून हळूहळू टप्प्याटप्प्याने तो कार्यक्रम नेला पाहिजे. आणि आमचं जे प्रतिष्ठान आहे किंवा आमची जी नॅशनल असोसिएशन ऑफ फायर ऑफिसर नावाची जी बॉडी आहे, आम्ही सगळे मिळून जर त्याच्यामध्ये काही धोरणात्मक निर्णय तयार करण्याकरता, प्रस्ताव तयार करण्याकरता किंवा त्याच्याबाबत काही मार्गदर्शन जर शासनाला पाहिजे असेल, मला सांगायला इथे दुसरा अभिमान वाटतो की आम्ही आता 6, 7, 8ला मुंबईमध्ये, मुंबई गोरेगाव इथे एक चांगलं एक्झिबिशन आणि कॉन्फरन्स आयोजित केली होती. भारतातलेच नव्हे तर परदेशातले सुद्धा या विषयातले सगळे तज्ज्ञ तिथे आले होते. आणि शेवटच्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळात वेळ काढून तिथे हजेरी लावली आणि अतिशय ओघाने मुख्यमंत्री 15 मिनिटं त्या विषयावरती बोलत होते. मला मुख्यमंत्र्यांचं अग्निशमन सेवेतलं ज्ञान त्या दिवशी ऐकून फार मोठा अभिमान वाटला की असा तरुण, तडफदार आणि विषय समजणारा मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभलेला आहे. तर मला वाटतं त्याचा जर आपण नोंद घेतली तर मला वाटतं की महाराष्ट्राची अग्निशमन यंत्रणा ही, जसं आपण म्हणतो महाराष्ट्र आमचा औद्योगिकदृष्ट्या प्रगत आहे, महाराष्ट्र आमचा नागरीकरणामध्ये प्रगत आहे, महाराष्ट्र आमचा पाणी नियोजनामध्ये प्रगत आहे, तसाच महाराष्ट्र अग्निशमन सेवेमध्ये सुद्धा प्रगत होण्याकरता भरीव त्याचं योगदान होऊ शकेल. आणि त्याच्याकरता जर काही सहकार्य लागलं तर आम्ही तिथं आहोतच. भीष्माचार्यासारखे म्हणा किंवा अग्निशमन सेवेचे एक जनक म्हणा, पण आम्ही आहोत असं मी या माध्यमाच्या द्वारे सर्व यंत्रणांना ग्वाही देतो. मस्त. आधुनिक तंत्रज्ञानाची साथ आहे, सेवा करण्यासाठी सज्ज आहेत अशी ही अग्निशमन यंत्रणा. मुळात त्यांचं सहकार्य आपल्याला सतत असतं आणि म्हणूनच आपण कायम सुरक्षित असतो. आपल्या घरामध्ये आपण कुठे मौज मजेच्या वेळी असतो त्यावेळी सुरक्षितपणे जाऊ शकतो ते या अग्निशमन सेवेच्या सतर्कतेमुळे. सर, वेळ कमी आहे, जाता जाता मूलमंत्र प्रेक्षकांना काय देऊ इच्छिता? सर्वसामान्यपणे आम्ही देतो की आपला जीव सगळ्यात जास्त प्रिय कोणाला असतो. मला वाटतं आपण किती जरी म्हटलं की मला माझी आई प्रिय आहे, माझे वडील प्रिय आहेत, माझा मुलगा प्रिय आहे, माझी बायको प्रिय आहे, माझा मित्र प्रिय आहे, मैत्रीण प्रिय आहे, तरी मला असं वाटतं की सगळ्यात आपला जीव जर कोणाला प्रिय असतो तो स्वतःला असतो. आणि आपण जर आपल्या जीवाची नीट काळजी घेतली, आपण जर या विषयामध्ये सजगता बाळगली, लोकांना याच्या बाबतीमध्ये जर आपण प्रबोधन केलं, प्रबोधनाकरता तुम्हाला काही मदत लागली तर तुम्ही आमच्याकडे संपर्क जरूर करा. परंतु असं आपण आपली जेवढी स्वतःची काळजी घेऊ, हा विषय जेवढा समजून घेऊ, अग्निशमन सेवेचा वापर कसा करून घ्यायचा हे जेवढा समजून घेऊ, अग्निशमन दलांची जबाबदारी आपण जेव्हा समजून घेऊ, एक सतर्क नागरिक म्हणून जेव्हा आपण काम करू, तर मला वाटतं कुठल्याही प्रगत देशातील अग्निशमन सेवेच्या किंवा गरजेच्या आपण कुठेही कमी पडणार नाही. आणि छोट्या छोट्या गोष्टी सांगायला झालं तर महिला, आता मी तसा काय फार जेंडर बायस नाही, परंतु किती जरी जगात सगळीकडे मी फिरलो तरी शेवटी चूल आणि मूल जास्तीत जास्त महिला सांभाळतात. त्याच्यामुळे किचन हे आपलं एक अतिशय ज्वालाग्राही असं इन्स्टिट्यूट आहे घरातलं. दुसरं असतं इलेक्ट्रिसिटी, तिसरं असतं लहान मुलं आणि आपले सण आणि उत्सव. जर तुम्ही दिवाळीसारखा सण असेल किंवा आणखीन कुठला असेल, ख्रिसमसचा सण असेल किंवा तुमच्याकडे मोहरम असेल, ईद असेल, आंबेडकर जयंती असेल, कुठलाही सणाचा दिवस असेल, त्या सणाच्या दिवशी जे काही आपण आताशबाजी करतो, फटाक्यांचा वापर करतो, मी काही पर्यावरण तज्ञ नाही त्यामुळे फटाक्यांपासून किती प्रदूषण होतं या बाबतीत बोलण्याचा माझा फारसा अधिकार नाही, जरी नागरिक म्हणून असला तरी तज्ञ म्हणून नाही. परंतु त्यावेळी निदान आपल्या मुलांची, आपल्या कुटुंबाची, आपल्या जवळच्या लोकांची आगीपासून होणारे धोके आहेत. दिवाळीच्या वेळी मी लोकांना आवर्जून सांगतो की सुती कपडे वापरा, कपडे सैल घालू नका, पालकांनी मुलांना त्याच्याबरोबर मार्गदर्शन करायला मुलांबरोबर राहा, फटाका पेटवत असताना फटाक्याकडे बघू नका. अशा छोट्या छोट्या गोष्टी जर मला वाटतं आपण आपल्या संस्कारामध्ये आणल्या तर मला वाटतं आपण खूपशी हानी या देशाची जीवित आणि वित्तहानी टाळू शकतो. आणि या दिवसाच्या, या सप्ताहाच्या निमित्ताने मी परतही तुमच्याकडे येईन मध्ये मध्ये, परंतु या सप्ताहाच्या निमित्ताने मी तुम्हाला आवर्जून सांगेन की अग्निशमन सेवा ही फक्त शासनाची किंवा यंत्रणांची नसून ही तुमची आमची आहे. आणि तुम्हाला जर काही एक मित्र म्हणून सहकार्य लागलं तर आम्ही तुमच्याबरोबर 24 तास उपलब्ध आहोत. तुम्ही आमच्याशी संपर्क करा. कदाचित रात्रीच्या रात्री तुमच्या ईमेलला रिप्लाय येणार आहे, पण तुम्ही ईमेल पाठवलं तर तुम्हाला 1-2 दिवसामध्ये नक्की रिप्लाय येईल, त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन मिळेल. आता लोक काय करायला लागले आहेत, 1 मिनिट घेतो मी तुझा पल्लवी. हो हो, अवश्य. मला बिल्डिंगमध्ये गाडी
घालता येत नाही किंवा माझ्या बिल्डिंगमध्ये मला गाडी नीट घालता येत नाही, म्हणून ते आम्हाला फोन करतात की साहेब तुम्ही असं सांगता पण इथे ही गल्ली इथे ब्लॉक केलेली आहे आणि त्याच्यामुळे मग तुमच्या अग्निशमन दलाच्या गाड्या कशा येतील. आता अग्निशमन दलाच्या गाड्याबद्दल जर तुम्हाला खरोखर आत्मीयता असेल तर आम्ही तुम्हाला नक्की मदत करू, पण तुमचे रोजचे जे व्यावहारिक दैनंदिन जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तुम्ही अग्निशमन दलाच्या खांद्यावर बंदुका चालवू नका. बंदूक ही शेवटी आपल्याच खांद्यावर ठेवावी लागेल आणि ती चालवावी लागेल. भले तुम्ही ती आमच्यावर चालवली, दलांवर चालवली तरी चालेल. आम्ही आमच्यामध्ये काही कमी असेल तर सुधारणा करू. ह्या महाराष्ट्रातले सगळे अग्निशमन अधिकारी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, MIDC, सिडको यांना सुद्धा मी या माध्यमाच्या वतीने धन्यवाद देतो आणि आपली अग्निशमन सेवा ही पुढे अशीच बळकट करण्याकरता सगळ्यांकडनं मोलाच्या सहकार्याची अपेक्षा करतो. खरंय सर, तुम्ही आता एक महत्वाचा मुद्दा मांडला, त्याला थोडंसं जोडून असं म्हणते की यामध्ये जेव्हा गाडी आतमध्ये घालता येत नाहीये यासाठी मार्गदर्शन जसं आम्हाला तुमच्याकडून हवं असतं, तसंच आमच्या जवळ असलेल्या घराच्या जवळ फ्लॅटमधून दिसणाऱ्या एखाद्या झाडावरती पक्षी अडकलेला दिसतो तेव्हा पण आम्ही चटकन तुम्हालाच बोलवतो. त्या बाबतीतले तुमचा दृष्टिकोन काय आहे? हा पण दुसरा एक कळीचा मुद्दा आहे की कावळा, कबूतर हे म्हणजे ही आमच्याकडे पारंपरिक ही जबाबदारी आलेली आहे. कारण आमचा जो मूलमंत्र आहे अग्निशमन सेवेचा, वी सर्व्ह टू सेव्ह. म्हणजे कुठल्याही प्रकारची जीवितहानी असेल, मग ती प्राणीमात्रांची असो नाही तर मनुष्य प्राण्याची असो, ती वाचवणं हे आमचं आद्य कर्तव्य आम्ही समजतो. आणि ते आम्ही समजलं त्याचा परिणाम म्हणा किंवा दुष्परिणाम म्हणा की आज जेवढं विद्युतीकरण झालेलं आहे, दूरध्वनी आहेत, तुमच्या टीव्हीच्या केबल्स आहेत, ह्या सगळ्यामध्ये हे जे पक्षी अडकतात, मला वाटतं पक्षी मित्र, प्राणी मित्र, निसर्ग मित्र अशा ज्या काही आपल्याकडे सेवाभावी संस्था आहेत, अशा लोकांना या बाबतीमध्ये काही प्रशिक्षण देऊन, मार्गदर्शन देऊन एक अशी एक संस्थात्मक व्हॉलेंटियर्सची अशी स्कीम तयार करायला पाहिजे, जेणेकरून, आणि थोडं बोलायला मला माहित नाही आता याच्यावरती काय कोणाच्या प्रक्रिया येतील, पण अगदी एखादा कावळा वाचवायला एखाद्या माणसाचा जीव जावा इतका व्यवहारीपणा आपण करू नये. आणि मी माझ्या अग्निशमन दलाच्या पण सर्व जवानांना सांगेन की तशी जर वेळ आली तर अशा प्रकारच्या ऑर्डर्स उभे करणं फारसं बंधनकारक नाही. तुम्हाला जे ज्ञान आहे, जे प्रशिक्षण आहे ते वापरा. एका अग्निशमन कर्मचाऱ्याचा मला इथे प्रसंग आठवतो की तो एका शेडवरती गेला होता, तिथे पक्षी अडकला होता आणि रात्रीच्या वेळेत दिसत नव्हतं. तर त्या शेडवरती जिथे तो एस्बेस्टोचं जे शीट होतं ते फाटलेलं होतं आणि त्याच्यावरती काहीतरी दुसरं टाकलेलं होतं, ते दिसत नव्हतं. आणि तो ज्यावेळेला क्राउलिंग करत गेला तेव्हा ते दिसलं नाही आणि तिथून तो खाली पडला आणि आज हेड इंजुरी होऊन तो गेला. त्या अग्निशमन दलाची जशी कुटुंब आहेत, तुमची जशी कुटुंब आहेत तशी त्यांचीही आहेत. त्यामुळे एवढ्या क्षुल्लक गोष्टी करता कुठल्या माणसाचा जीव जावा हे स्वतःला मला व्यक्ती म्हणून पटत नाही आणि या विषयातला जाणकार म्हणून सुद्धा पटत नाही. तर त्याचा एक कुठेतरी समतोल राखून अशी प्राणीमात्रांची हत्या आपण टाळली पाहिजे. आपण प्राणीमित्र राहिलंच पाहिजे, पण प्राणीमित्र होण्याकरता स्वतःचा म्हणजे मनुष्याचा जीव जाणं इतकं व्यावहारिक होऊ नये एवढं मी सगळ्यांना सांगू इच्छितो. सतर्कता, सजगता आणि बरोबरीने विवेकाचं कोंदण हे अत्यावश्यक आहे असं आपण म्हणू शकू, नाही का? मुळात महाराष्ट्रामध्ये सजगता, सतर्कता हवी आहे, पण ती विविध पातळ्यांवर हवी आहे आणि ती कशा पद्धतीने आपल्या घरापासून आपण सुरुवात करू शकतो. कारण अग्नी सुरक्षा ही काळाची गरज आहे. या दृष्टिकोनातून सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. सर, फाउंडेशन बरोबर तुमचे अनेक प्रकल्प आहेत, महाराष्ट्रामध्ये जनजागृतीपर अनेक प्रकल्प आहेत, त्या सगळ्याला शुभेच्छा देते. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि जनजागृतीपर या उपक्रमातला एक महत्वाचा टप्पा सह्याद्री वाहिनी बरोबर शेअर केला. तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.